इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. आज अमिताभ बच्चनजींचा वाढदिवस आहे आणि बच्चनजींचं एक वाक्य आहे की धनाची चोरी होऊ शकते, धन चोरीला जाऊ शकतं, धन कमी होऊ शकतं, पैसा आज आहे आणि उद्या नाही, पण ज्ञानाची चोरी होऊ शकत नाही किंवा ज्ञान कमीही होऊ शकत नाही. जितकं तुम्ही द्याल तितकं तितकं तुम्हाला विविध मार्गाने ते मिळत जातं. त्यांनी हेही सांगितलंय की शस्त्राला गंज चढू शकतो, पण शास्त्राला गंज कधीच चढत नाही. एखादा राजा त्या प्रदेशापुरता ओळखला जातो, पण जो ज्ञानी असतो त्याची कीर्ती त्रिभुवनात होते, त्याची कीर्ती या विश्वात होते. डॉक्टर अब्दुल कलाम, अल्बर्ट आइन्स्टाईन, गाडगे महाराज, तुकाराम महाराज, संत रामदास स्वामी, जनाबाई, शंकर महाराज, ज्ञानेश्वर माऊली यांची कीर्ती या विश्वात आहे. समर्थांच्या मॅनेजमेंटवर रशियामध्ये अभ्यास केला जातो. ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी सगळ्या विश्वामध्ये अभ्यासली जाते. मास्टर्स, शंकर महाराजांची शंकर गीता आपण मागच्याच वेळेला बघितलं की 13 देशांमध्ये याचा उल्लेख केलेला आहे की महाराजांनी कसा कसा विविध भूमिकेतून प्रचार आणि प्रसार केलाय. त्याच्यामुळे आपण या ज्ञानाला कधीच विसरू शकणार नाही. आता विनोबाजींकडे थोडं वळूया की विनोबाजींनी इतकं सोप्या आणि सुंदर भाषेत त्यांच्या भक्ती दर्शन हे जे विनोबाजींचं पुस्तक आहे याच्यामध्ये दिलेलं आहे की नाम हा शब्द कुठून आला, तर नम या धातूपासून नाम हा शब्द आला. की याचा अर्थ काय होतो, तर नम्रता, विनयता आणि नमस्कार याचा अंतर्भाव या नाम शब्दात आहे. म्हणजे जो विनयशील आहे, जो नम्र आहे. आणि समर्थ म्हणतात ना की तुम्ही नमस्काराचा जो एक समास आहे तो समास आपण मागे ताईने घेतला होता. तर तुम्ही जेव्हा नमस्कार करता, जेव्हा सरेंडर होता, शरणागती आपण हे करतो, दाखवतो दुसऱ्याला, तेव्हा जी अनुभूती आपण घेतो ती 100% आपल्याला मिळते. म्हणजेच काय की हे जे नाम आहे ते आपल्याला असत्याकडून सत्याकडे घेऊन जातं. आणि महाराज आपल्याला वारंवार सांगतात आहे मालिकेच्या माध्यमातून आणि या ध्यान साधनेच्या माध्यमातून की तुम्ही नाम घ्या, तुम्ही नाम तर घ्या. कारण महाराजांना आपल्याला कुठे न्यायचंय, तर सत्याकडे न्यायचंय. नाही होणार 10 माळा 13 माळा, पण एक तर माळ होईल. तर एका माळेपासून तर सुरुवात करा, पण आपल्याला त्या नामाची सुरुवात तर व्हायला हवी, असं महाराज आपल्याला सांगतात आहे. कारण काय, तर नम्रता असल्याशिवाय सत्य शोधन होऊ शकत नाही. म्हणजे जितके सारे वैज्ञानिक आहेत ते जर आपण बघितलं असेल तर ते नम्र आहेत. मग डॉक्टर अल्बर्ट आइन्स्टाईन असू देत, सी.व्ही. रमन असू दे, की आपले सगळे ऋषी मुनी असू दे की ज्यांनी अनेक गोष्टी, कणाद असू दे, आपले शल्य चिकित्सक असू दे, कितीतरी सगळे ऋषी जर आपण बघितले तर ते नम्र होते. नंतर नम्रता असल्याशिवाय चित्तशोधन होऊ शकत नाही. आता चित्ताची शुद्धताच होत नाही. जर 1% जरी अहंकार आला तर इथे या चित्ताला आपल्याला स्वच्छ करता येत नाही. जेव्हा आपण नम्र असू तेव्हाच आपल्याला ते अनुभव जाणवतात की आपल्याला हळूहळू हळूहळू जे हवं आहे ते प्राप्त करतात आहे, प्राप्त होत आहे. म्हणजेच काय, चित्ताची शुद्धता असेल तर आपल्याला पूर्ण हे चक्र, आपलं जे हार्ट चक्र आहे ते उघडलं जातं. आणि एकदा जर मूलाधारापासून हार्ट चक्रापर्यंतची प्रगती झाली तर जे जे तुम्हाला हवं आहे ते ते सगळं मिळायला सुरुवात होते. हे महाराजांनी आपल्याला उदाहरणातून शिकवलेलं आहे. एक एक उदाहरण पहिल्या अध्यायापासून आपण बघा की महाराज आपल्याला सांगतात की तुम्हाला हार्ट चक्रापर्यंत कसं एक एक चक्र उघडत न्यायचंय.
जो नम्रतेने उपासना करेल, इथे महाराज बिटवीन द लाईन्स सांगतात आहे की त्याच्या समोर इच्छा आपोआप त्याच्या पूर्ण होतील. तुम्हालाही वाटेल अरे माझ्या इच्छा कशा काय पूर्ण होतात आहे, मी तर काहीच करत नाही, पण कुठून ना कुठून युनिव्हर्स तुम्हाला तथास्तु तथास्तु म्हणत असतं, कारण इथे तुमचं पूर्णपणे हृदय उघडलेलं असतं. नम्रता ही एक उंची आहे, नम्रता उपासना आहे. पृथ्वी आणि स्वर्गाला धारण तिनं केलेलं आहे आणि नम्रता ही परमेश्वराची संज्ञा आहे. मी पुन्हा हे वाक्य रिपीट करते मास्टर्स, की नम्रता ही परमेश्वराची संज्ञा म्हणजे व्याख्या आहे. या शब्दात त्यांनी सांगितले की नामस्मरणातूनच नम्रतेची प्राप्ती होते. म्हणजे आपण दुसरी स्टेप शिकलो आहोत आज, की नम्रता का आवश्यक आहे, कारण सर्व सिद्धीचे कारण काय आहे तर नाम आहे. आता जसं आपल्या माऊलींनी हरिपाठ लिहिलंय आणि सगळे वारकरी लोक बघा हरिपाठ रोज वाचतात, तसंच गुरु नानकांनी जपूजी लिहिलं आहे आणि महाराजांनी तर ज्ञानेश्वर माऊलींना कल्पतरू संबोधले आहेत. कल्पतरू म्हणजे सगळ्या इच्छा पूर्ण करणारा. आणि म्हणून आपण मोको तो रामको नाम कल्पतरू असं तुलसीदास म्हणतात. याच भाषेत बघा, जो कल्याणकारी आहे, जो फळ देतो तो कल्पतरू, आणि रामनामाचा हा वृक्ष आहे, कारण मी रामनामाच्या वृक्षाखाली बसलोय, त्याच्यामुळे माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात आहे, असं तुलसीदास आपल्याला हवं ते मिळवा या बिटवीन द लाईन्स देतात आहेत. नानक एक दोन ओळीतून कसं बोलतात ते आपल्याशी संवाद साधतात आहे. पुरा प्रभू आराधिया, पुरा जाका नाऊ, नानक पुरा पाया, पुरे के गुण गाऊ. किती सुंदर नानकांच्या या ओळी आहेत, की मी तर प्रभूची जी पूजा केली आहे, जिसका नाम पूरा है. आणि नानक हे म्हणतात की नानकने पुरे दर्शन किए है, कारण नाम पूर्ण आहे, स्वरूप पूर्ण आहे, आणि मी जे दर्शन केले परमेश्वराचं ते पूर्ण आहे. म्हणजे पूर्णमिदम पूर्णमदः हा जो श्लोक आहे आपल्या उपनिषदांमध्ये वेदांमध्ये दिलेला, हा श्लोक नानकांनी किती सुंदर स्वरूपात आणि सोप्पा केलाय. आणि आपले विनोबाजी तर आणखीन सोपं सोपं करून आपल्याला सांगतात आहे, कारण ही जी पद्धत आहे की श्वास तुम्ही घ्या आणि ब्रह्मांडाच्या ऊर्जेशी एकरूप व्हा, म्हणजे ती ऊर्जा घ्या, ती ऊर्जा पूर्ण शरीरभर पसरवा, तुम्ही त्या ऊर्जेशी कनेक्ट होता, आणि जी काही दुःख आहे तुमचं, जी वेदना आहे, ती श्वास सोडून बाहेर काढा, असं विनोबाजींनी सांगितलं. आता आपले संत कबीर काय सांगतात, की प्रत्येक श्वासाला तुम्ही रामाशी जोडा, म्हणजे श्वास घेतो तेव्हा राम, आपण राम 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 असं हे करा. विनोबाजींनी आणखीन एक पाऊल पुढे उचललं, की श्वास घेतो तेव्हा राम म्हणायचं, आणि कबीरजी म्हणायचे श्वास सोडतो तेव्हा पण राम म्हणायचं. पण विनोबाजींनी थोडीशी सुधारणा काय केली, श्वास घेतो तेव्हा मी राम म्हणेन आणि श्वास सोडतो तेव्हा हरी म्हणेन. आपले विनोबाजी खरंच इतके छान आहेत. श्वास घेतो तेव्हा राम, ब्रह्मांडाची सगळी ऊर्जा घेतोय, मग ही ऊर्जा मी मिळवतोय, आणि माझ्यात जर काही वेदना असतील, माझ्यात ज्या काही कामवासना, माझ्यात ज्या काही वाईट गोष्टी असतील, त्या मी श्वास सोडताना हरी म्हणून त्या सोडून देतोय. किती सुंदर टेक्निक, किती सुंदर मंत्र हा विनोबाजींनी आपल्याला दिलाय. आणि बिटवीन द लाईन्स आपले महाराज काय म्हणतात ते, तुम्ही नामस्मरण करा. म्हणजे ही एक आपल्याला किती छान सोपी पद्धत विनोबाजींकडून कळाली आहे महाराजांच्या सेशन मध्ये. नामस्मरणाने जी अनुभूती येते ती प्रधानांच्या बाबतीत बघा कशी आहे. आता खर तर या पुस्तकामध्ये तुम्ही जेव्हा बघाल, साध देती हिमशिखरे, जी के प्रधानांचं पुस्तक आहे, जरूर बघा, तुम्हाला मिळालं तर हे महाराजांच्या तिथे मिळेल किंवा एखाद्या बुक स्टॉलला तर नक्कीच मिळेल. टुवर्ड्स द सिल्वर क्रेस्ट ऑफ द हिमालयाज हे इंग्रजीत लिहिलेलं त्यांनी, आणि याचा अनुवाद केला आहे डॉक्टर जोशींनी, डॉक्टर रामचंद्र जोशी यांनी. आता पद्मावतीला म्हणजे प्रधान जेव्हा पद्मावतीला महाराजांच्या समाधीच्या तिथे गेले होते, तर तिथे महाराजांनी समाधी घेतल्यानंतर प्रधानांना दर्शन दिलंय असं सुद्धा उल्लेख केलाय. आणि त्याची तारीख, प्रधान गेल्याची तारीख त्यांनी दिलेली आहे की 7 नोव्हेंबर 1963.
जेव्हा रामचंद्र जोशांनी हे पुस्तक वाचलं आणि समाधीचा उल्लेख त्याच्यात होता की समाधीनंतर महाराजांनी त्यांना कसं दर्शन दिलं किंवा प्रधानांचे आणि महाराजांचे कसे संवाद झाले, तर त्यांना खूप उत्सुकता निर्माण झाली. आणि हे इतकं सुंदर पुस्तक, हे इंग्रजीत आहे, पण ज्यांना म्हणजे इंग्रजी नाही समजत तर त्यांच्यापर्यंत हे पुस्तक कसं जाईल. तर त्यांना वाटलं की या पुस्तकाचा मराठीत अनुवाद व्हायला हवा. आणि त्याच्यामुळे हे जे आशर भाई आहेत त्यांना भेटले. आणि आशर भाईंना जेव्हा भेटले तेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये, त्यांच्या कार्यालयामध्ये खूप मोठा महाराजांचा फोटो लागलेला होता आणि त्यांच्या बाजूला प्रधानांचा फोटो लागलेला होता. तर त्यांनी सांगितलं की 1942 साली सासवडच्या शुगर फॅक्टरीमध्ये आशर हे मॅनेजर होते आणि प्रधान हे मॅनेजिंग डायरेक्टरचे सेक्रेटरी म्हणून कार्यरत होते. अकलूजला त्यांची फॅक्टरी होती असं त्यांनी सांगितलं आणि दोघांची कुटुंब ही मुंबईमध्ये होती. एकदा प्रधान मुंबईला जायला निघाले आणि अकलूजवरून जावं लागायचं. तर ते तिथे उभे होते. त्यांना एक बैलगाडी दिसली आणि त्या बैलगाडीत शंकर महाराज बसले होते. सगळेजण ओरडत होते, गलका झाला होता, महाराज आले, महाराज आले, महाराज आले. आणि असे काहीतरी हावभाव करत वेगळेच ढिले ढाले कपडे घालून एक गृहस्थ त्या बैलगाडीत होते. यांनी असं अगदी तुच्छ त्यांनी बघावं तसं बघितलं. त्याच क्षणी महाराजांची ही नजर त्यांच्यावर पडली. काहीतरी क्षणभर ती नजर आणि लगेच प्रधानांनी मी काय समजतो तुम्हाला म्हणून नजर हटवली. नंतर तिथे बावड्याचा पूल नव्हता. होडीतून नदी पार करावं लागायचं. आता या प्रधानांची गाडी त्यांनी ड्रॉप केलं. प्रधानांनी नदी क्रॉस केली आणि त्याच्यानंतर आता बसची वाट बघायची, तर बस काही आली नाही. आणि रात्री खूप पाऊस आला. पाऊस आल्यामुळे प्रधान झाडाच्या खाली उभे राहिले. मध्यरात्र उलटली. खूप कसेबसे उभे होते कारण विजा कडकडत होत्या, पाऊस धुवाधार होता. झाडाच्या खाली अंग चोरून कसे बसे उभे होते आणि थंडी वाजत होती. त्यांना त्रास होत होता की अरे देवा, आता मी ना अकलूजला आहे ना मी मुंबईला आहे, मध्येच इथे कसं तरी अडकलोय. महाराजांच्या इच्छेनं सगळं काही चालत असतं. एक मध्यरात्री माणूस आला आणि तो म्हणाला, चला चला साहेब, इथं काय उभे आहे, चला मी माझ्या घराकडे घेऊन जातो. आणि घर काय, तो गोठाच होता असं वर्णन त्यांनी केलं की अक्षरशः कसा तरी मी त्या गोठ्यात गेलो. ती रात्र घालवली आणि सकाळी आशरना कळवलं की आशर भाई, मला गाडी पाठवा, मला ताप भरलाय, मला यायचंय. 2 तास लागले. ते आशरांच्या घरी गेले. आता इथे डॉक्टर तपासायला आले होते. डॉक्टर प्रधानांना तपासत होते. आवाज आला हसण्याचा आणि हे हसणं कधी निरागस असायचं आणि खूप कधी असं उंच, जसं शेवटचा सा लागावा तसं. ते यांनी असं दचकून बघितलं, कोण हसतंय. महाराज होते. आणि हा डॉक्टर काय, मी तर अंतरनाड्या तपासणारा आहे रे. आता अंतरनाड्या तपासणारा याच्यात काय अर्थबोध होतो सांगा ना मला. अरे, तुझ्या आत काय सुरू आहे, तुझा विचार काय सुरू आहे, तुझा आचार काय सुरू आहे, तू काय हे करतोय, ती सगळ्या गोष्टी मला समजतात रे. आणि तुझी संकट जी आहेत ना, ती सारी हरण करायलाच मी इथं आलोय. असा महाराजांना त्यांना सांगायचा होता, तो संवाद साधायचा होता. प्रधान पुन्हा गुस्स्यात, पुन्हा रागात. आणि आता हा ताप कसा उतरवायचा, तर त्यांनी सांगितलं की यांच्या तोंडात चिमूटभर स्वामी समर्थांचा अंगारा टाका. आता आशर मित्र असल्यामुळे आशरने पटकन तो अंगारा त्यांच्या जिभेवर ठेवला, त्यांना पाणी पाजून दिलं. त्यांचा ताप उतरून गेला. हसले, का रे, मुंबईला जाणार होतास का. आणि नंतर काहीसा अगदीच हा ठीक आहे, उतरला ताप माझा. दुसऱ्या प्रसंगात असं झालं की गोविंद जानूजी गिरमे यांच्याकडे महाराज जाण्याचा विचार करतात आणि या गिरमेंकडे महाराज जातात. आता प्रधानांची स्वारी या गिरमेंकडे असते. तापातून प्रधान उठलेले असतात
आणि गिरमेनकडे सगळी जण भेटतात. प्रधान म्हणतात की अरे, यांना नमस्कार कर, नमस्कार कर, हे महाराज आहेत. प्रधान काही नमस्कार करत नाहीत. इथे महाराजांचं वर्णन पुन्हा त्यांच्या वेशभूषेचं, केशभूषेचं केलेलं आहे की ते त्यांनी कशी ढिलेढाले कपडे घातले होते, त्यांची जी पैजामा होता तो कसा वर होता, त्यांचे कपडे कसे विस्कटलेले असे, म्हणजे वळ्या पडलेले असे कपडे होते, अशा प्रकारची. आणि माहिती हे कशासाठी आले असतील, पुन्हा काय आले असतील, यांची माहिती घेण्याचा ते थोडासा प्रयत्न करतात. महाराज येतात, तिथे रेडिओ लागलेला असतो. या रेडिओच्या ज्या बटन्स असतात, त्या रेडिओच्या बटन्स ते हलवायला लागतात. आणि प्रधान पुन्हा ओरडतात, माहिती नाही काही नाही, कशाला त्या रेडिओला हात लावता, समजते का तुम्हाला, अशा कुठल्या तरी वाईट अगदी आवाजात. आणि सगळे चाचपतात, अहो ते महाराज आहेत, महाराज आहेत. आश्चर्यबाई पुन्हा म्हणतात की महाराजांना नमस्कार करा. नाही नाही, मी नाही नमस्कार करत, 56 पाहिले असे लोक, मी कशाला नमस्कार करू. पुन्हा यांचा चढता स्वर. आणि नंतर आश्चर्यला ते सांगतात, एक चांदीचा पेला घेऊन ये. आता चांदीचा पेला घेऊन आल्यावर ते त्यात मदिरा ओततात आणि पितात. आश्चर्यबाई थोडेसे कुठल्या तरी संशयाने त्यांच्याकडे बघतात. आणि होतं तेच की आश्चर्यबाईंच्या तोंडाला मद्याचा सुगंध यायला लागतो, दुर्गंध म्हणावं लागेल. आश्चर्यबाईंच्या मुखाला तर दुर्गंध येतो आणि इतकी चढते की प्रधान त्यांना लिटरली एका खोलीमध्ये झोपवतात. इकडे यांचा ताप उतरलेला असतो आणि ते ध्यानात गेलेले असतात. हे ध्यान लागतं ते 7 तासांचं. आणि 7 तासांच्या ध्यानातून त्यांना जाणीव होते की काहीतरी वेगळं या समोरच्या माणसात आहे. याचा वेश, याची केशभूषा हे जाऊ द्या, पण जे काही यांच्यात आहे ते मला कुठंच आजवर मिळालेलं नाहीये. 7 तासांची समाधी माझी कशी काय लागली. आणि हळूहळू त्यांचा विश्वास महाराजांवर बसायला लागतो. खूप अनेक गोष्टी आहेत या पुस्तकामध्ये. हा भाग ताई म्हणाली की मी घेईल, म्हणून त्याला एक स्पर्श न करता थोडी वेगळी माहिती मी या पोथीतलीच आपल्यापर्यंत पोचवते. की नॉर्वेहून जर्मनीला जात असताना एकदा विमान बिघडतं. आणि विमान बिघडल्यावर, ही आता प्रधानांची गोष्ट मी आपल्याला संवाद करते आहे, की प्रधान जेव्हा नॉर्वेहून जर्मनीला येतात तेव्हा विमान बिघडतं आणि पायलटलाही माहिती नसतं की विमान का बिघडलं. अशा वेळेला प्रधान खूप घाबरलेले असतात आणि जोराने मनातल्या मनात, आधी मनात आणि मग मोठ्याने, कारण आपल्याला खूप भीती वाटली की आपण मोठ्या मोठ्याने नाव घेतो, तसं आधी मनात आणि मग मोठ्याने ते जय शंकर जय शंकर जय शंकर करत असतात. आणि त्यावेळेला त्या क्षणी ते विमान ठीक होतं. खूप दिवसांनी जेव्हा हे त्यांना भेटतात प्रधान महाराजांना, तेव्हा महाराज विचारतात, का रे, ते विमान बंद पडलं होतं तेव्हा तू खूपच घाबरला होता, लयच घाबरला. तुम्हाला कसं माहिती, तुझ्या बाजूला होतो ना मी, पाहिला की तुझा चेहरा. म्हणजे जेव्हा गरज असते तेव्हा महाराज कसे धावून येतात याचं वर्णन इथे केलेलं आहे. इंग्लंडला असताना प्रधानांचे वडील गेले आणि ते खूप दुःखी होते की आपल्याला आपल्या वडिलांना शेवटच्या क्षणी नाही भेटता आलं, नाही त्यांच्याशी बोलता आलं, नाही त्यांच्या इच्छा विचारता आल्या, नाही सेवा करता आली. आणि ते रडत होते. त्याच क्षणी इंग्लंडला महाराज प्रगटले. प्रधानांनी आपली मान महाराजांच्या डोक्यावर ठेवली. महाराजांनी आपला हात प्रधानांच्या डोक्यावर, आणि या वेळेला ते त्यांना घेऊन गेले ते गिरनारला. गिरनारला मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ यांचं दर्शन त्यांना घडवून दिलं. अशी समाधी अवस्था होती प्रधानांची की त्यांना जो बोध व्हायचा होता
तो सगळा झाला आणि त्याच्यानंतर पूर्णपणे त्यांच्या मनावर संयम आला. इतका विश्वास प्रधानांचा महाराजांवर होता की महाराजांनी त्यांच्यासाठी स्वतःचा मृत्यू सुद्धा पुढे ढकललेला आहे. एकदा असंच त्यांनी त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं आणि आता हा मुलगा मागतोच आहे मला. अरे काय मागतोय, बोल, काय हवंय तुला? उत्तर आलं, मला ज्ञान हवंय. महाराज हसले. अरे, तू तर आता माझ्या लंगोटीलाच हात घातला. आणि जे काही दिलं महाराजांनी ते अगदी अद्भुत होतं. अद्भुत. हे सिक्रेट आहे. हे उद्याच्या भागात म्हणजे आपल्यालाही लक्षात राहील. पुढे काहीतरी खूप महत्वाचं ऐकायचंय. थोडा सस्पेन्स सिनेमासारखा. मास्टर्स, आपल्याला विनंती करते, आपले सुंदर डोळे हळुवारपणे मिटावे. आवाज येतोय ना? एकदा फक्त चेक करून घ्या. साऊंड शेअर नाही केलं. आवाज येतोय का? साऊंड शेअर करावं लागेल. साऊंड शेअर नाही केलं. अच्छा अच्छा, साऊंड नाही शेअर केलं. शक्य हि शक्य करती येतोय. येते. उगाची हितोसी दोन ऑडिओचा आवाज ऐकू येतोय ऍट अ टाइम. हा, दुसरं बंद करा. मास्टर्स, विनंती करते आपल्याला आपले चष्मे बाजूला काढून ठेवावे. एक दीर्घ श्वासात विनोबाजींनी सांगितलेलं बघा मास्टर्स, तुम्हाला कसं वाटतं? श्वास आत घेताना रामशक्ती आत येते. आपलं मणिपूर चक्र जितकं फुलवता येईल तितकं फुलवा. ही रामशक्ती पावलापासून संपूर्ण शरीरभर पसरलेली आहे. जी काही वेदना आहे ती वेदना हरी म्हणून सोडून द्यायची. अद्भुत आहे मास्टर्स. हे टेक्निक आपण रोज वापरलं तर आपल्याला त्याचा फायदा निश्चित दिसून येईल. ज्या ज्या गोष्टी आपल्याला ड्रॉप करायचे, माझ्यातला अहंकार म्हणा, माझं काही जे दुखणं ते म्हणा, ते सगळं ड्रॉप करून टाका. हरी. आता राम आणि हरी तुम्ही तुमचं म्हणा मास्टर्स. राम. श्वासात हरी. राम.
हरी राम हरी आता 3दा उच्चार हा मनातल्या मनात करा. राम मनातल्या मनात उच्चारा. मी उच्चार करते त्याबरोबर आपण राम म्हणताच रामशक्ती आत घ्या आणि हरी म्हणेल तेव्हा ज्या काही गोष्टी आपल्याला ड्रॉप करायच्या आहेत त्या ड्रॉप करा. हमिंग करू शकता. असं हमिंग करा. राम आणि हरी हमिंगच्या द्वारे. दुसरा श्वास घ्या मास्टर्स. तिसरा श्वास घ्या. आता पूर्णपणे तिसरा स्टेप मध्ये आपण मनातून श्वास घेणार आहोत. तुमचे श्वास तुम्हाला घ्यायचे मास्टर्स. राम मनातल्या मनात म्हणायचंय. पहिला आपला आपला श्वास घ्या. श्वास सोडा. दुसरा श्वास घ्या. श्वास हळूवार सोडा. तिसरा श्वास
श्वास सोडा. मास्टर्स, संपूर्ण ब्रह्मांडाच्या ऊर्जेशी आपण एकरूप झालेले आहात. आपले शरीर शांत झालेले आहे. एक दीर्घ श्वास पावलापासून मणिपूर चक्रापर्यंतचा भाग शांत. मणिपूर चक्रापासून दुसरा श्वास घ्या मास्टर्स. आपल्या हायर हार्ट चक्रापर्यंत, म्हणजे हृदय चक्राच्या वर जा 4 बोट. दोन्ही खांदे, पाठ, कंबर, सगळा भाग बघून घ्या शांत झाले. तिसरा श्वास आपले विशुद्ध चक्र, आपले कान, संपूर्ण चेहरा, डावा आणि उजवा मेंदू, ब्रह्मरंध्र, आपले केस, आपला संपूर्ण ऑरा, एकदम शांत झाले. अजून सहज व्हा मास्टर. अजून शांत. और चलते चलो मेरे दोस्तों, अपने सांसों के साथ. पूर्ण शून्यता. श्वासाच्या दोरी बरोबर हळूहळू गुरूंच्या सोबत चला मास्टर्स. गं गणपतये नमः. ॐ गं गणपतये नमः. ॐ गं गणपतये नमः.
आदिशक्ति नमः। आदिशक्ति नमः। आदिशक्ति नमः। ॐ परमेश्वराय नमः। परमेश्वराय नमः। परमेश्वराय नमः। पूर्ण शून्यता। नमः शिवाय। नमः शिवाय। नमः शिवाय। तुम जो मिल गए हो तो ये लगता है कि जहां मिल गया। आपल्या समोर आपले गुरु आहेत मास्टर्स, आपले गुरु ज्यांच्यावर आपली श्रद्धा आहे, विश्वास आहे, धडकन आहेत आपली, ते गुरु आपल्या समोर आहेत. पूर्ण शरणागती. एक भटके हुए राही को कारवां मिल गया।
जहां मिल गया, कि जहां मिल गया। बैठो न दूर हमसे, देखो खफा न हो। बैठो न दूर हमसे, देखो खफा न हो। किस्मत से मिल गए हो, मिलके जुदा न हो। किस्मत से मिल गए हो, मिलके जुदा न हो। अब जो आ गए हो, जाने न दूंगा कि मुझे एक हंसी मेहरबान मिल गया, कि जहां मिल गया। एक भटके हुए राही को कारवां मिल गया। तुम जो मिल गए हो, तो ये लगता है कि जहां मिल गया, कि जहां मिल गया। क्या जानो तुम क्या हो, एक सुरीला नगमा हो। तुम क्या जानो तुम क्या हो, एक सुरीला नगमा हो। भीगी रातों में मस्ती, तपते दिन में साया हो। तुम क्या जानो तुम क्या हो, दिल को जो मिल गया है तेरा सहारा, कि जमीन से कहीं आसमां मिल गया, कि जहां मिल गया। एक भटके हुए राही को कार
ये जहां मिल मास्टर्स, प्रत्येकाची अनुभूती ही वेगळी आहे. या गीतातून आपण आपल्या गुरूंना, आपल्या भगवंताला सांगतो कि जहां मिल गया, तुम जो मिल गए हो, तो लगता है कि जहां एखादं मोराचं मोरपीस आपल्या अंगावरून फिरून जावं, तशी ही अनुभूती. एखादी वाऱ्याची झुळूक यावी, अंग अंग रोमांच व्हावा, पावसाची सर यावी, हलकीशी भिजवून जावं, किंवा एखादी लाट यावी, तिनं आपल्याला, आपल्या पावलांना आपल्याला ओलं करून जावं. अशीच एक सुखद अनुभूती आपण आज घेतली आहे. मास्टर्स, जे काही दुःख आहे, विवंचन आहे, त्या सगळ्या निघून गेले या भावनेने, या ऊर्जेशी एकरूप व्हा. मास्टर्स, सब कुछ तेरा, कुछ न मेरा. सद्बुद्धी देणाराही तोच आहे. तोच बदलवतोय सगळं काही. फक्त श्रद्धा आणि सबुरी. आपले दोन्ही हात, आपले सुंदर हात चेतने तिकडे या. मास्टर्स, जरासे पावलं हलवा. आणि आपले सुंदर हात आपल्या डोळ्यांवर घ्या. पाच, 4, 3, 2, 1, 0. आपले डोळे उघडा. मास्टर्स, इतके सुंदर डोळे आहेत आपले. त्या डोळ्यांना आधी आपण धन्यवाद देऊ. आपल्या संपूर्ण शरीराला धन्यवाद. आय एम लव, आय लव यू. आय एम लव, आय लव यू. आय एम लव, आय लव यू. विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वाचं कल्याण झालेलं आहे. या विश्वात ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी लोक आहेत. इथले शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक सगळे सुखी आहेत. सगळ्यांचं कल्याण होत आहे. इथल्या स्त्रिया, मुली सुरक्षित आहेत. आम्ही सगळे सुरक्षित आहोत. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु. आपल्याला, आपल्या गुरूंना माझे प्रणाम. महाराजांना विनंती, ज्या स्थानातून महाराज, गणपती महाराज, महादेव, महादेवी आले, त्या स्थानात ते पोचलेत.
त्यांची आम्ही रजा घेतली. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मास्टर्स, माझा आवाज येत होता की नाही मला ठाऊक नाही, कारण आज थोडी काही आत्मवंदन. सांभाळा. आवाज बाई छान, किंवा दादा तुम्ही आवाज बोलतो, कोणीतरी काय. खूप छान तुम्ही आवाज येत होता आणि नम्रता त्याच्यावरती एवढंच सुंदर सांगितलं, किती किती आणि काय काय घ्यायचं. फार सुंदर अभ्यासपूर्व विवेचन आणि गाणंही फार समर्पक होतं. शांत हलकं, खूप छान वाटतंय. प्रणाम. बरं, एक मिनिट. पद्मजाताई बोलण्याच्या आधी एक फक्त हे सांगते की तुमचं जे काही पेन असेल ते राम आणि हरी या मंत्राने कसं रिमूव्ह करता येतं ते टेक्निक आज आपण शिकलात. हे टेक्निक खरंच खूप महत्वाचं आहे. फक्त विश्वासाने आणि श्रद्धेने करा, 100% रिझल्ट मिळतो. मग कुठलीही वेदना असू दे, कुठलंही काम असू दे. थँक्यू व्हेरी मच. नमस्ते. आज आपण जर गाणं घेतलं ना, तर मला काही दिवसांपूर्वीच असं वाटत होतं, की मध्ये एक सेशन असं झालं, की आपल्याला मला वाटतं रविवारी तुम्ही म्हणले, "अभी न जाओ छोड़ के दिल के दिल अभी भरा नहीं" असं वाटतंय. त्याच वेळेस असं मला वाटलं आणि त्याच्या आधी पण असं वाटत होतं, की अशी आपण जी गाणी म्हणतो पिक्चरची असतात, पण त्याला जर आपण गुरूंना समर्पण केली, तर त्या गाण्यांचं रूपांतर भक्तिगीतांमध्ये होतं. आणि असं वाटायचं, की असं कुठलंतरी छानसं गाणं ऋताताईंनी लावलं पाहिजे. त्यामुळे आज ते लावल्या-लावल्या मला ती आठवण आली. आणि मी लहान असताना आकाशवाणीवर म्हणजे आमच्याकडे कायम रेडिओ असायचा ना, म्हणजे चालू असायचा सकाळी वगैरे. तर तेव्हा असं सकाळी काही-काही चांगलं लागायचं. तेव्हा मी ऐकलं होतं लहानपणी, असं कानावर आलं होतं, की हां, म्हणजे हे की अशी गाणी आपण जर संतांना किंवा ह्याला उद्देशून म्हणली, तर असं त्याच्यामधून खूप आपण डीप आतपर्यंत जातो. तर ते नेहमी मी म्हणजे कधी पण असं आपण गाणी म्हणतो किंवा असं, तेव्हा मी तोच भाव आणत असते आणि मग ते खूप छान वाटतं. त्याचा आज खूप छान अनुभूती मिळाली आणि ते अजून एक गाणं आहे, "नैना बरसे रिमझिम रिमझिम, पिया तोरे आवन की आस." ते पण गाणं खूप छान आहे. ते म्हणताना पण सेम असे भाव येतात. आणि तुम्ही जे शब्दांक म्हणजे तुमचं जे शब्दांकन आहे ना बोलण्याचं, ते इतकं सुरेख आहे, की असं म्हणजे आपण तिथेच म्हणजे तळव्यांना समुद्रातल्या लाटा स्पर्श करतात म्हणल्यावर आम्ही बीचवर असतो किंवा तुम्ही जी वाऱ्याची झुळूक म्हणतात, तेव्हा खरंच वारा आलेला असतो. छोट ना अगदी मंद वारा. म्हणजे ते अनुभव आम्हाला बसल्या जागी तुम्ही देताय आणि खूप छान वाटतंय म्हणजे एकरूप झाल्यासारखं. थँक व्हेरी मच. थँक्यू ताई. नमस्ते ताई. ध्यानात हल्ली ट्रान्समध्ये जाते आणि घसा जी पूर्ण चिटकून कोरडा पडतो आणि ध्यान खूप छान होतंय. आणि एक सांगायचंय, तुम्ही जेव्हा सांगत असता ना, तेव्हा तुमचा पदर असा ओढणीचा महाराजांच्या तोंडापर्यंत जातोय, परत खाली येतोय, जातोय, खाली येतोय असं मला जाणवतं. म्हणजे आपण लहान मुलं कसं आईचा पदर असं धरतो सारखं आणि सोडतो, तसं मला की अगदी महाराजांच्या इथपर्यंत तो पदर जातोय आणि परत खाली येतोय असं जाणवतं. 2-3 दिवस झाले तसं जाणवतंय. हे आता बोलताना पण होतंय तसं मला. धन्यवाद माऊली. छान वाटलं. आवाज नाही येते, आवाज नाही. आपण हे गाणं लावून भक्तीला नवीन दिशा आणि नवीन आयाम मिळतो. देव आपल्यापासून खूप लांब जातो, आपण त्याला लांब ठेवतो. पण असं स्वतःच्या जवळ असं गाण्यात जर त्याला पाहिलं तर तो आपला होऊन जातो. जसा कृष्णेच्या राधेचा कृष्ण होतो, तसा हा मधुर भाव त्या भक्तीमध्ये येतो. आणि हा भाव आम्ही आम्हा भगवानांकडे तिकडे ह्याला मद्रासला जायचो, तिथे आम्ही हे फार शिकलो आणि त्यामुळे देव खूप आपल्या जवळ आला. आणि ही गाणी आता आपण त्याच्या गाण्यात मध्ये पाहतो, तर ती आखेवरची जी गाणी लागली ना, तेव्हा पण मला असं असं वाटतं की आपली तार कुठेतरी उच्च याच्यात जोडली. आखे तेरी, एक बार आजा, जरा सामने तो आओ चलिये, ही गाणी ऐकली की खरंच
तो भक्तीचा भाव प्रगट होतो. म्हणजे ती गाणी कोणी कोणासाठी गायली आहेत त्याच्यापेक्षा तो उत्कट भाव आहे कवीचा. तो भाव, त्या भावाशी आपण जोडले जातो आणि तो भाव आपल्यामध्ये निर्माण होतो आणि भक्तीला नवीन अर्थ प्राप्त होतो. ज्या वेळेला आम्ही आमच्या वयाच्या ज्या बायका आहेत किंवा आमच्या आधीच्या ज्या बायका आहेत त्यांना देव खूप लांब आहे हा भाव नसल्यामुळे, आणि हा भाव या गाण्यातनं प्रगट होतो आणि देव आमच्या जवळ येतो. त्यामुळे हा खूप छान आहे अनुभव. धन्यवाद, धन्यवाद. आणि मी 16-17 वर्षाची होऊन नाचत होते. खूप छान डान्स केला माझ्या गुरूंबरोबर मी. किती गोड. धन्यवाद. मला बोलायचे का? मी बोलतो. आजच्या ध्यानामध्ये आता जेव्हा आपण म्युझिक ऐकतो कोणतं पण, त्याच्यात जे स्वरांची फ्रिक्वेन्सी असते त्याच्यामुळे आपले चक्र त्या स्वरांच्या मुळे, कारण प्रत्येक चक्राला एक फ्रिक्वेन्सी असोसिएटेड आहे, संलग्न आहे हर्ट्स मध्ये, असं मी कुठेतरी वाचलं आहे. आणि प्रत्येक स्वराची पण फ्रिक्वेन्सी हर्ट्स मध्ये असते, स्पेसिफिक हर्ट्स मध्ये. त्याच्यामुळे ते आपल्याला जे भाव निर्माण होतात ते चक्र ऍक्टिव्हेट होतात आणि त्याचाच हे म्हणजे रिझल्ट असतो की आपल्याला ज्या भावना येतात एखादं म्युझिक ऐकून, तसं ते झालं. आणि आज ध्यानामध्ये हे आपले जे चक्र आहेत ते प्रत्येक चक्रावरती त्या कलरचा हिरा आहे आणि तो हिरा असा चमकतो असं पहिले जाणवलं. आणि नंतर तुम्ही जेव्हा जे म्युझिक लावलं गाणं त्याच्या वेळेस असं मला दिसलं की मी एका झाडाखाली, म्हणजे वनामध्ये, जंगलामध्ये एका झाडाखाली हे ध्यान करत बसलेलो आहे. आणि तिथे म्हणजे पहिल्या दिवशी काय नाही, शांत झालं. दुसऱ्या दिवशी तिकडे जंगल असल्यामुळे जे जंगलातले जे प्राणी पशु वगैरे जे आहेत ते आजूबाजूला यायला लागले. आणि त्याच्यानंतर जो वाघ होता तो उजव्या हाताच्या दिशेने आला, एक वाघ, आणि माझ्या उजवा हात त्यांनी फाडून खाल्ला म्हणजे फाडला, फक्त खाल्ला नाही काही. आणि मला ते दिसत होतं आणि ते जाणवत होतं की असा रक्तबंबाळ झालेला आहे तो उजवा हात. आणि जसं तो स्किन वगैरे त्याच्या उजव्या हातावरचं मांस असं निघालं वाघाच्या जवड्याने जे फाडलं गेलं त्याच्यामुळे. त्याच्यानंतर मला शंकर महाराज दिसले त्याच मूर्तीमध्ये, ध्यानस्थ मूर्तीमध्ये. अशा प्रकारे शंकर महाराजांनी मला दर्शन दिले. आणि ऋताताईंनी सगळ्यात पहिले एकदा एक गझल लावली होती, मला आठवतच नाही ती गझल, मी आठवायचा प्रयत्न करतोय. ऋताई तुम्ही एक गझल लावली होती एका याच्या, ही आज जाने की जिद न करो ही लावली होती एकदा. हा ही नाही, आपण नेहमी ऐकत होतो. एक होती गझल, मी वाटलं तर ग्रुपवर नंतर पाठवतो. त्या गझल मधल्या शब्दांमुळे, आणि मला रेकॉर्ड पण करायचं होतं, सॉरी ते राहिले. त्या गझलांच्या शब्दांमुळे ऍक्च्युली तिथनं सुरुवात झाली ऍक्च्युली शंकर महाराजांच्या बद्दल ओडीची. आणि तेव्हापासून, म्हणजे त्या सेशन पासून जे म्हणतात ना, गुरु आपला शिष्याला बरोबर घेऊन जातो पुढे, किंवा स्वतःच आयडेंटिफाय करतो गुरु आपल्या शिष्याला, तर तेव्हापासून ते तशा प्रचिती यायला लागल्या मला. तर दॅट इज अ पॉवर ऑफ म्युझिक. जे काही होतं ते निघून गेलं आहे, जे काही होतं ते निघून गेलं आहे महाराजांच्या कृपेने. आज त्यांनी जे तुम्हाला दाखवलं ते. थँक्यू.
धन्यवाद. गेले एक म्हणजे साधारण 20-25 दिवस झाले असेल मी जिथे गाडी पार्किंग करते, माझी घरी आल्यावर गाडी पार्क करते, तिथे एक रोज रात्री कुत्रं बसलेलं असायचं. तर ते इतकं म्हातारं आणि अशक्त असायचं, की मला असं कसतरी व्हायचं, की त्याला हड म्हणणं सुद्धा माझ्या फार जीवावर यायचं. आणि गाडी तर म्हणजे गाडी पार्किंगला जागा तेवढीच असायची आणि तो नेमका त्या जागेवर बसलेला. आवाज येत नाही. नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे त्यांच्या साईडला. 3 दिवसानंतर माझ्या लक्षात आलं, की त्या कुत्र्याला अ, 3च पायावर ते चालतंय आणि एक पाय पूर्ण टांगता त्याचा अधू होता. म्हणजे लागलं होतं त्याला आणि अधू होता. मग आमच्या आजूबाजूला सगळ्यांनी त्याला खायला-प्यायला द्यायचं खूप हे केलं. पण तो काही खायचं-प्यायचं काहीच नाही. आमच्या तिथे येऊन बसायचा, पण खात-पीत काहीच नसायचा. तर मग हळू-हळू तो वरती वरती पण यायला लागला. वरती पण बसायला लागला. तर मग तो ठीक आहे आता तो नुसताच आराम करतोय तर आम्ही पण कोणी काही हे केलं नाही, की त्याला घालवायचा प्रयत्न केला नाही. जाऊ दे आता म्हातारा झालाय तर तो बसतो आमच्या इथे निवांत येऊन म्हणून असं. आणि 2 दिवस परवाच्या सेशनला असं झालं, की मी सेशन करून मी बाहेर गेले आणि ते कुत्रं मला पहिलं दिसलं. तर मला त्याच्या डोळ्यात पाहिल्यावर मला परत हेच वाटलं, की अरे बापरे! हे म्हातारं कुत्रं आणि त्यातनं आता त्याचा पाय असा हे झालाय. तर कसं बरं होणार? पूर्ण टांगता पाय आहे. आणि मी त्याला नुसता आशीर्वाद दिला, की "बाबा आता हे मेडिटेशन केलंय आणि ह्याचं फळ तुला मिळो आणि तुझा पाय बरा हो." एक सेशन झालं. कालच्या सेशनला सेम झालं. कालचं सेशन झालं आणि मी दाराबाहेर पडले आणि मला ते कुत्रं दिसलं. मी सेम आशीर्वाद दिला आणि खाली उतरून मी गाडी काढेस तोपर्यंत ते कुत्रं 4 पायावर चालत आलं. मला इतका आनंद झालाय. खूप, खूप, खूपच खूप म्हणजे अगदी शब्दातीत आहे हा अनुभव, की आपल्या सेशनच्या ह्याच्यामुळं त्या कुत्र्याला म्हणजे काही कोणी त्याला दवाखान्यात नेलं नाही, काही नाही, काही नाही. पण ते आणि मी पाहिलं होतं ते पूर्ण एक पाय त्याचा अगदी खूप अंतरावर वर टांगता होता आणि मला असं ते कालच्या सेशन झाल्यावर मला ते जाणवलं, की त्यांनी मला येऊन दाखवलं, की मी बरा झालोय आता आणि 4 पायावर चालतोय. खूप खूप धन्यवाद ताई. खूप खूप छान. खूप छान अनुभव. छान. नमस्कार ताई. सेशन तर छान झालं, ध्यान मस्त लागलं होतं. मला एक डॉग आणि त्याचा डोळा दिसला, असा फेस दिसला. खूप फर्स्ट टाइम मला डॉग दिसला आणि मला ऍक्च्युली क्वेश्चन विचारायचं की ते आपण आता राम आणि हे केलं ना हरीचं, ते आपण कधी कधी करू शकतो? म्हणजे आपल्याला जेव्हा ते ते कधी फील पण ऑन 24 अवर्स कधी पण म्हणजे तुम्ही उठताना बसताना झोपताना कधी पण खरंच विनोबाजी हा मंत्र जपायचे बरं राम आणि हरी. तुम्ही त्यांच्या समाधीवर बघा गुरुदादा तुम्ही तिथे गेले आहात काय लिहिलंय राम हरी लिहिलंय की नाही तिथे तर म्हणजे हा हा राम हरी लिहिलंय त्यांनी मागे शेअर पण केले होते. तर या मंत्राने इतकी अद्भुत गोष्टी होतात की तुमच्या घरात एखादा माणूस आजारी आहे तुम्ही आजारी आहात तुमची कंबर दुखते काय दुखते तर तुम्हीच तुमच्यावर प्रयोग करा ना. हा राम म्हणताना ब्रह्मांडाची ऊर्जा मी घेतोय रामशक्ती आत घेतोय आणि हरी म्हणताना ही वेदना जाते. तर राम हरी एकही श्वास वाया न जाऊ देता राम हरी पहिले कठीण जाईल इकडे तिकडे लक्ष जाईल पुन्हा लक्ष आणायचं राम हरी करून बघा. आपण करून बघितल्याशिवाय आपल्याला समजत नाही. विनोबांची टेक्निक आहे फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवली अद्भुत आहे. पण फक्त आवाज नाही येत. आमचा आवाज म्यूट होती मी. नाही आणि किती वेळा करायचं तेव्हा कधी पण कितीही वेळा तुमच्या मनाने त्यांनी काही तुमचं म्हणजे गरमी वगैरे नाही वाढणार. कधी पण
ते गझलचं नाव होतं तू इस तरह मेरी जिंदगी में शामिल है. अरे हा, तू इस तरह उद्या घेऊया आपण हे, तू इस तरह, फक्त आठवण द्या. बरोबर, हे खूप सुंदर गझल आहे. तू इस तरह से मेरे जिंदगी में शामिल है. ये आसमान ये बादल ये रास्ते गाणं गाणं जरा 1-5 मिनिटं गाणं. बघतो, ट्राय करतो. ये आसमान ये बादल ये रास्ते ये हवा, ये आसमान ये बादल ये रास्ते ये हवा, हर एक चीज है अपनी जगह ठिकाने से, कई दिनों से शिकायत नहीं जमाने से, ये जिंदगी है सफर तू सफर की मंजिल है, जहाँ भी जाऊं ये लगता है तेरी महफिल है, तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है. खूप सुंदर, अप्रतिम. तुमच्या फुरसतीने व्हिडिओ तयार करा, हरकत नाही. आपण थांबू त्याच्यासाठी. चालेल? थँक्यू. ठीक आहे छान मास्टर्स. छान सगळ्यांना धन्यवाद. रजा मागते. थँक्यू व्हेरी मच.